1942च्या भारत छोडो संग्रामातील प्रामुख्याने स्वतःहून भाग घेतलेले क्रांतिसिंह नानासाहेब रामचंद्र पाटील। हा नेता कुठे जन्माला सांगतो तुम्हाला, सांगली जिल्हा वाळवा तालुक्याला। येढ मच्छिंद्र कृष्ण तीराला, कृष्ण तीराला जिरहाजी जी, कृष्ण तीराला जिरहाजी जी, कृष्ण तीराला जिरहाजी जी। पाटील कुळी पुत्र जन्माला, पाटील कुळी पुत्र जन्माला। कुस्तीचा नाद वीराला, तालमीत ठोकी दंडाला। पिळदार देह बनविला, देह बनविला जिरहाजी, देह बनविला जिरहाजी जी, देह बनविला जिरहाजी जी। नाना पाटलांनी आपला देह बलदंड बनवला आणि नाना पाटलांचं शिक्षण पूर्ण झालं। आणि शिक्षण पूर्ण झाल्यानंतर या पोटाची खळगी भरण्यासाठी आपल्याला कुणातरी गुलामी करावी लागते, म्हणून त्यांनी इंग्रजी सरकाराची नोकरी पत्करली। महिना 30 रुपये सरकारी पोस्टमॅनची नोकरी, सरकार 2 रुपये पगार वाढ करतो म्हणलं, पण इंग्रजी सरकाराचा वाढता अन्याय अत्याचार आणि महात्मा गांधी की जय, चले जाओ ही आरोळी त्यांच्या कानावरती पडू लागली। नवीन लग्न झालेलं आहे आणि आपल्या धर्मपत्नीला एकांतामध्ये म्हणत आहे, मला तुझी साथ हवी। पत्नी साथी असावी, पण पत्नी 7.5 नसू नये। एकांतात बोलला पत्नीला, एकांतात बोलला पत्नीला, मायभूमी मुक्त करण्याला तुझी साथ हवी ग मला। पत्नी काय बोलती पतीला, माझी साथ आहे तुम्हाला, आहे तुम्हाला जिरहाजी, आहे तुम्हाला जिरहाजी जी, आहे तुम्हाला जिरहाजी जी। आणि नाना पाटलांनी या सरकारच्या नोकरीला लात मारायचं ठरवलं। मारून लात नोकरीला, मारून लात नोकरीला, राष्ट्राचा संन्याशी झाला जिरहाजी, संन्याशी झाला जिरहाजी जी, संन्याशी झाला जिरहाजी जी। केलं स्थापन प्रति सरकार, प्रति सरकार जिरहाजी जी, प्रति सरकार जिरहाजी जी, प्रति सरकार जिरहाजी जी। केलं स्थापन पत्र सरकार, पत्र सरकार जिरहाजी जी, पत्र सरकार जिरहाजी जी, पत्र सरकार जिरहाजी जी। आणि या सरकाराने काय केलं, हुडकून गाव गुंडाला, हुडकून गाव गुंडाला, चोर भामट्याला, लोच्या पुढाऱ्यांना, त्या भ्रष्टाचारी इंग्रजांना काय केलं म्हणाल, पत्र ठोकलं त्यांच्या पायाला, त्यांच्या पायाला जिरहाजी जी, त्यांच्या पायाला जिरहाजी जी, त्यांच्या पायाला जिरहाजी जी। त्यांच्या पायाला पत्र ठोकतात। आपल्या देशात काय शंड लोक होते, त्या इंग्रजांचे बूट चाटणारे होते, ते काय म्हणू लागले, या नाना पाटलाला बंद करा। जर नाना पाटलाला बंद केलं नाही तर अखंड भारतावरती तुम्हाला राज्य करता येणार नाही आणि आम्हाला काय खाता येणार नाही। त्यावेळेस काय झालं म्हणाल, पकडवार नाना पाटलाला, पकडवार नाना पाटलाला, आणि इंग्रज फिरे धरण्याला एक बातमी लागली साहेबाला। कुठली म्हणाल, तर नाना पाटील का खेड्यामध्ये धाडी करण्यासाठी आलेला आहे। नाना पाटील खेड्यात आलेला, नाना पाटील खेड्यात आलेला, धाडी करण्याला नव्या घरी गेला, वच्या बसलेला सावंदाडीला, हातामध्ये आरसा धरलेला, आरशात इंग्रज दिसला, आरशात इंग्रज दिसला, नाना बघा विलंदर खचला, दाढीचा साबण पुसला, न्हाव्याच्या धरून मानेला, न्हाव्याच्या धरून मानेला, साबण चोळला धाडीला, चोळला धाडीला जिरहाजी, चोळला धाडीला जिरहाजी जी, चोळला धाडीला जिरहाजी जी।
नाव्याच्या झाडीला साबण चोळतात. नावी बावचळलं गेलं. पाटील हे काय करताय? अरे माझ्या मागे इंग्रजांचे अधिकारी आल्यात. या मायभूमीच्या रक्षणासाठी आज मला तुझी साथ हवी. कारण स्वराज्य हा आपला जन्मसिद्ध हक्क आहे आणि या इंग्रजांनी गिळलेला आहे. तो आज स्वतंत्र झालाच पाहिजे. असं म्हणलं तर नाव्यांनी सहाय्य केलं. स्वतःच्या झाडीला साबण लावून घेतला आणि नाना पाटलांच्या हातात वस्तारा दिला. नाना पाटील तो वस्तारा दगडावरती घासू लागले. इंग्रजी अधिकाऱ्यांनी पाहिलं, ज्याच्या झाडीला साबण तो नाना पाटील असला पाहिजे आणि ज्याच्या हातात वस्तारा तो नावी असला पाहिजे. पकडलं नाना पाटलाला, पकडलं नाना पाटलाला, आनंदसाहेबाला नेलं ठाण्याला. आणि ठाण्याला ग्रस्ताला तो इंग्रजांचा पोलीस दडान विचारत आहे, अरे काय नाना पाटील, पकडलं का ना मी तुला? त्याच नावे असून काय म्हणताय? साहेब तुम्ही चुकला, साहेब तुम्ही चुकला, न हा जाम हाती लागला. तुमचा बाप निघून गेला, निघून गेला जिरहाजी. निघून गेला जिरहाजीजी, निघून गेला जिरहाजीजी. पुणे जिल्हा मुळशी तालुक्याला, पुणे जिल्हा मुळशी तालुक्याला, मुक्कामे उरवडे गावाला. शाहिरी साज चढविला, पूर्ण चढवून शाहिरीचा झाला. शाहीर कान्य गात पवड्याला, गात पवड्याला जिरहाजी. गात पवाड्याला